मराठीमध्ये सुरळीच्या वड्या आणि गुजरातीमध्ये खांडवी अशा विविध नावाने ओळखली जाणारी सुरळीची वडी चवीला मात्र लईच भारी लागते। आणि हो, जर तुम्ही प्रमाण व्यवस्थित घेतलत ना तर नादच खुळा होतात। आणि तुम्हाला अशा जर परफेक्ट सुरळीच्या वड्या करायच्या असतील तर रेसिपी मात्र शेवटपर्यंत नक्की बघा, कारण छोटे छोटे टिप्स मी मध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्यात जर तुम्ही सेम फॉलो केल्या तर अगदी एक नंबर तुमच्या सुरळीच्या वड्या होणार आणि जराही चुकण्याची मात्र भीती नाही। तर चला वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी बेसन चाळून घेतलेला आहे। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा मी बारीक मिक्सरला करून घेतलेला आहे। आणि आता एका बाउलमध्ये आपल्याला ते चाळलेलं बेसन घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं की बेसन चाळूनच घ्यायचं आहे। ताक जे आहे ते आंबट नाही आहे, नॉर्मलच ताक आहे। तर 3 वाट्या मी ताक घेणार आहे। 1 वाटी बेसन, 3 वाट्या ताक। जर ताक जास्त आंबट असेल तर 2.5 वाट्या घ्या आणि 1.5 वाटी पाणी, म्हणजे टोटल 4चं प्रमाण आपल्याला लागणार आहे। तर आता इथे माझं आंबट नाही आहे, नॉर्मल आहे ताक, त्यामुळे मी 3 वाट्या ताक घेतलेला आहे आणि हे छान मिक्स करायचं। त्यानंतर आलं आणि मिरची हे जे वाटलेलं आहे आपण ते त्याच्यात मी टाकून घेतलेलं आहे। थोडीशी हळद टाकत आहे आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सगळं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित तुम्ही घेतलंत ना, मेन पाण्याचं, ताकाचं आणि पिठाचं, की एक नंबरच तुमच्या वड्या होणार। आणि आता हे छान आपण मिक्स करून घेऊयात। आता 1 वाटी पाणी मी टाकून घेत आहे। पुन्हा एकदा मी प्रमाण सांगते, 1 वाटी बेसन, 3 वाट्या ताक आणि 1 वाटी पाणी हे प्रमाण आहे। अजून एक टिप तुम्हाला सांगायची म्हणजे जे चण्याचं पीठ आपण घेतलेलं आहे ते एकदम बारीक हवं आहे, जाडसर नको। गावच्या साईडला काय होतं, पीठ जाडसर मिळतं, त्याच्यामुळे वड्या तुमच्या तुटणार। आणि हे जे पीठ आहे ते चाळण जी असते आपली पुरणाची वगैरे त्याच्यातून गाळून घ्यायचं आहे, कारण गाळल्यामुळे काय होतं की ते मिरचीचे जे तुकडे असतात, आता तुम्ही पाहू शकता आपण मिरचीची किती बारीक केली तर त्याचे कण हे राहतातच आणि आल्याचे सुद्धा। तर हे आपल्याला छान पिळून घ्यायचं आहे। गाळण्याची प्रोसेस आपल्याला करायचीच आहे, कारण काय होणार जर गाळलं नाही तर मिरचीचे तसेच आपल्याला ते छोटे छोटे बारीक कण असतात ते त्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपल्या वड्या व्यवस्थित होत नाहीत। सुरळीच्या वड्या एकदम स्मूथ दिसल्या पाहिजेत, त्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं पीठ छान एकजीव झालं की ते गाळून घ्यायचं आहे। तुम्ही या प्रकारे जर क्वांटिटी घेतलीत ना पिठाची, ताकाची आणि पाण्याची, तर आपल्या ज्या सुरळीच्या वड्या त्या एकच नंबर होणार। आता इथे मम्मीने कढई ठेवलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या वड्या मी नाही करत आहे, माझी मम्मी करते, कारण ती एक नंबर वड्या बनवते। कढई छान तापलेली आहे, कढईमध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं, जे आपण मिश्रण हे बनवलेलं आहे ते आपण कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे कढई गरम झाल्याच्या नंतर। आणि आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअस स्टर करत राहायचं आहे, कारण हे आटणार आहे। आणि आता तुम्ही कलर, दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कलर पाहू शकता, सफेद सफेद आपल्याला कलर दिसत आहे, म्हणजे दुधीसारखा, असा सफेद नाही म्हणता येणार, दुधीसारखा कलर दिसत आहे। आणि ज्या वेळेला हे मिश्रण आपलं बरोबर परफेक्ट बनतं, म्हणजे सुरळीच्या वड्या करण्याच्या योग्यतेचं बनतं, त्यावेळेला कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला असतो। आणि पीठ शिजलेलं कसं बघायचं ते देखील मम्मी तुम्हाला सांगणार आहे। माझी मम्मी या वड्या ज्या आहेत ना त्या एवढ्या छान बनवते ना, आणि प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असतं। माझ्या मम्मीची जेवणातली स्पेशालिटी म्हणाल ना तुम्ही तर सुरळीच्या वड्या, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने आणि या प्रमाणात सुरळीच्या वड्या नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता हे कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही पिठाचा कलर बघू शकता, चेंज झालेला आहे। पीठ शिजायला टाकल्यापासून आत्तापर्यंत टोटल 10 मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण पाहू शकता कसं घट्टसर झालेलं आहे। असं वरतून आपण टाकायला गेलो तर ते अक्षरशः पडतंय खाली, म्हणजे घट्ट गोळा झाल्यासारखं, आणि अजूनही आपल्याला शिजवायचं आहे। एकंदर तुम्हाला मी वेळ जी आहे ती नंतर सांगेनच की आपल्याला किती वेळ मिश्रण शिजवावं लागतं। कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होऊ नये त्यामुळे मी थोडासा त्याला फास्ट मोडवरती केलेला आहे। पिठावर पाहू शकता तुम्ही एक वेगळ्या प्रकारची शाईन आलेली आहे, म्हणजेच आता आपलं पीठ शिजत आलेलं आहे पण पूर्णपणे शिजलेलं नाही आहे। स्टार्टिंगपासून ते पीठ शिजेपर्यंत किती वेळ लागतो हे मी तुम्हाला सांगणारच आहे,
हे बुडबुडे तुम्ही पाहू शकता. आणि पीठ शिजलंय की नाही तेही मी तुम्हाला कसं बघायचं तेही दाखवणार आहे. आता आपण काय करूया, थोडंसं पीठ घेऊयात आणि एक मी इथे ट्रे घेतलेला आहे. तुम्ही काही ताटलीवर काही घेऊ शकता. ट्रे घेतला आहे. ट्रेवरती आपण हे पीठ पसरवून घेऊयात आणि ह्याला 2 मिनटं गार करूया. पंख्याखाली मी पटकन पकडते म्हणजे गार पण होईल पटकन आणि ह्याच्या वड्या पडतात आहेत का आपण बघूया. म्हणजे मिश्रण शिजलंय की नाही ही एक पद्धत आहे बघण्याची. तर आता हे गार झालंय पाहू शकता तुम्ही. आता आपण मधून कापूयात आणि वडी पडते का तुम्हाला मी दाखवते. पाहू शकता वडी पडत नाहीये, ते पीठच सगळं होतंय म्हणजे अजून आपलं मिश्रण शिजलेलं नाहीये. म्हणजे अजून आपल्याला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं अजून शिजवायचं आहे. आता परत आपल्याला स्टर करत राहायचं आहे त्या पिठाला. पीठ हलवणं थांबवायचं नाही, कारण तुम्ही थांबवलं तर खाली लागू शकतं, करपू शकतं पीठ. ही प्रोसेस आता इथून पुढे आहे ना खूप फास्ट आपल्याला करायची आहे. आणि आता एक तुम्हाला मी आवाज दाखवते. ऐकलात ना आवाज. ज्या वेळेला पीठ शिजलेलं असतं पूर्णपणे त्यावेळेला असं टप 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 असं हलवताना पीठ हलवताना तुम्हाला आवाज येईल. यावरून समजायचं आपलं पीठ शिजलंय. आणि आता ताटावरती घेऊन मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी मगाशी जसं घेतलं होतं पीठ तसंच आता परत एकदा त्या ट्रेच्या बॅक साईडला घेत आहे. तर आता तुम्ही पाहू शकता ते गारही झालेलं आहे. आणि आता वडी येते का नाही ते आपण बघूयात. आता हे बघा, वडी उचलल्याच्या नंतर खालची जी जागा आहे ट्रेची ती पूर्ण क्लीन होत आहे. याचाच अर्थ आपलं पीठ छान शिजलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, पीठ शिजल्यानंतर एकतर तुम्ही ताटाच्या बॅक साईडला तेल न लावता ते सगळं पसरवून घ्यायचं आहे. मी मात्र ताटाच्या बॅक साईडला न करता किचनचा जो माझा प्लॅटफॉर्म आहे त्यावरती करून घेणार आहे. म्हणजे सगळ्या ज्या वड्या आहेत त्या माझ्या एकाच ह्याच्यामध्ये होऊन जातात. ताटं जवळपास 3 ते 4 ताटं मला यासाठी लागली असती. आणि माझा जो किचन प्लॅटफॉर्म आहे तो मी खास याच गोष्टींसाठी, म्हणजे ज्या पाव बनवायचे असतील किंवा सुरळीच्या वड्या बनवायच्या असतील, अळू वड्यांना जर पीठ लावायचं असेल तर त्यासाठी मी हा प्लॅटफॉर्म खास बनवून घेतलेला आहे. आताची जी ही मम्मी प्रोसेस करते ही प्रोसेस पटापट करायची. का तर कढईमधलं जे मिश्रण आहे आपलं ते जर थंड झालं तर वड्या मात्र पडत नाहीत. हे पाहू शकता मिश्रण ते गार होण्याच्या अगोदरच तुम्हाला हे असं छान प्रकारे सगळं एकसरी पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला एकदम छान थंड होऊन द्यायचं. पाहू शकता ते सगळं मिश्रण मम्मीने असं पातळ ह्याच्यामध्ये पसरवून घेतलेलं आहे. आणि आता थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्या वड्या करायच्या आहेत. गरम गरम ह्याच्यामध्ये वड्या करायला जायच्या नाहीत. आता काय करायचं, सुरीने असं सरळ कापून घ्यायचं. जर तुम्हाला वड्या लहान बनवायच्या असतील तर लहान तुम्ही कापून घेतल्यात पट्ट्या तरी चालतील. जर तुम्हाला जरा मोठ्या बनवायच्या असतील तर मोठ्या, हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुरळीच्या वड्यांचं जे साईज आहे ती कमी जास्त करू शकता. स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत टोटल 20 मिनटं पीठ शिजवण्यासाठी लागतात. आणि त्याच्यानंतर असे जर कापून झालं की त्यानंतर ह्यावरती थोडीशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. म्हणजे कोथिंबीरीची म्हणतात ना सजावटीसाठी तर आहेच, पण त्याची चव, त्याचा अर्कही आपल्या वड्यांमध्ये येणं गरजेचं आहे. आणि आता पाहू शकता थंड झाल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकल्यानंतर मम्मी अशा त्याच्या रोल करून घेत आहे. म्हणजे त्याच्या वड्या तयार होत आहे. आणि पाहू शकता वड्या किती सुंदर होत आहेत. असं वाटायला लागलं की कधी एकदा मी वड्या खातीये, एवढी मला वडी आवडते ही. आणि खास तुम्हाला ह्या वड्यांचं सांगायचं तर माझ्या आत्याच्या सगळ्या मुलींना माझ्या मम्मीने केलेल्या सुरळीच्या वड्या खूप आवडतात. आणि माझ्या शीतल वहिनीला ही रेसिपी खूप दिवसापासून हवी होती. तिला सांगितलं होतं, पण कसं होतं सांगणं आणि बघणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. तर वहिनी या प्रकारे तू नक्कीच करून पहा सुरळीच्या वड्या आणि कशा होतात आहेत मला कमेंट करून नक्कीच सांग. आता अशा प्रकारे सगळ्या ज्या वड्या आहेत त्या मम्मी करून घेत आहे. आणि नंतर वड्या सगळ्या करून झाल्यानंतर याच्यावर वड्यांवर खमंग अशी फोडणी आपल्याला पेरून घ्यायची आहे. अशी ही सुरळीच्या वड्यांची रेसिपी वाटते तर अवघड, परंतु आहे मात्र 1 नंबर सोपी. नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. आता पाहू शकता आपल्या सुरळीच्या वड्या छान लावून झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यावरती फोडणी पेरूयात. आता तेल गरम झाले, तेलामध्ये थोडीशी राई मम्मीने टाकून घेतलेली आहे. नंतर 1 मिरची टाकलेली आहे कारण मला जास्त तिखट नको होतं. कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत.
आणि थोडासा चिमूटभर हिंग टाकलेला आहे. आता ही फोडणी आपल्याला आपल्या सुरळीच्या वड्यांवर छान पेरून घ्यायची आहे. आजची ही सुपर डुपर डिश आपली तयार होत आहे. सगळी जी फोडणी आहे ती छान पेरल्यानंतर त्यावर सगळ्यात लास्ट पण सगळ्यात मस्त अशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस. खोबरं नाही टाकलं तुम्ही तरी देखील चालेल. माझ्याकडे पण ओलं खोबरं नव्हतं, पण ओलं खोबरं खूप छान लागतं. ओलं खोबरंच टाका. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी काय केलं की आपलं सुकं खोबरं जे असतं ते खिसणीवर किसलं आणि ते टाकलं. आता कोथिंबीर मम्मीने पेरलेली आहे आणि खोबऱ्याचा किससुद्धा ओल्या खोबऱ्याचा तुम्ही टाका. मी सुक्या खोबऱ्याचा टाकलेला आहे, माझ्याकडे ओलं नव्हतं त्यावेळेला अवेलेबल त्याच्यामुळे. तर अशा एक नंबर आपल्या सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि कोणाकोणाला आवडल्या मला कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.